Phylum Platyhelminthes, flatworms. Example: Planaria, Fasciola, Taenia, Solium. Phylum Ascahelminthes, nematode or roundworm. Example: Ascaris and Paucheria. Hello students, today I will explain phylum Platyhelminthes and phylum Ascahelminthes. First, we are going to learn phylum Platyhelminthes. Platy means flat and helminth means worm. असे ऑर्गॅनिझम ज्यांची बॉडी चपटी असते असे वॉर्म्स म्हणजे कृमी म्हणतो आपण त्यांना. असे चपटे कृमी हे फायलम प्लॅटीहेल्मिंथस मध्ये मोडत असतात. तर पहिल्यांदा आपण याचं ऑर्गनायझेशन बघूया. ऑर्गनायझेशन ऑर्गन सिस्टीम मीन्स देर इज ए ऑर्गन्स आर वेल डेव्हलप्ड. Then germ layers, that is triploblastic. What is meant by triploblastic? Means ectoderm, endoderm and mesoderm. These three layers are present. This is called as the triploblastic. Coelom acoelomate. Coelom कसा आहे? acoelomate. Absence of coelom म्हणजे बॉडी कॅव्हिटी absent आहे ह्याच्यामध्ये. बॉडी फॉर्म्स इलॉंगेटेड डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅट बॉडी म्हणजे बॉडी लांब आहे पण डॉर्सल बाजू म्हणजे वरची बाजू आणि व्हेंट्रल म्हणजे पाठीमागची बाजू ह्या दोन्ही बाजू चपटे असतात म्हणून म्हटलेलं आहे डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅट बॉडी. डॉर्सल बाजू म्हणजे लक्षात आली का बघा तुमच्या. फॉर एक्झाम्पल हा हात आहे. ह्या हाताची ही वरची जी बाजू आहे ह्याला आपण डॉर्सल म्हणणार आहे आणि ही जी खालची बाजू आहे ह्याला आपण व्हेंट्रल म्हणणार आहे. म्हणजे दोन्ही बाजू कशा आहेत ह्याच्या फ्लॅट आहेत. अँड सो दीज आर कॉल्ड ॲज द प्लॅटीहेल्मिंथस. सिमेट्री बायलॅटरल सिमेट्री म्हणजे मधून जर आपण कट घेतला बरोबर मधून कट गेला तर दोन समान भाग होतात त्याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट म्हणजे ब्लाइंड सॅक बॉडी. ब्लाइंड सॅक प्लॅन म्हणतो आपण त्याला. म्हणजे एकच ओपनिंग असतं ज्याच्यामधून इंजेक्शन आणि इजेक्शन म्हणजे टेकन द फूड अँड अनडायजेस्टेड फूड मटेरियल गिवन आउट ह्या दोन्ही प्रक्रिया ह्या एकाच ओपनिंगमधून होतात. त्यामुळे हे डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे इनकम्प्लीट आहे म्हणजे माउथ आणि ॲनस हे काय नाही आहे सेपरेट नाहीत. हॅबिट अँड हॅबिटॅट. हॅबिट अँड हॅबिटॅट मोस्टली एंडोपॅरासिटिक अँड फ्यू आर फ्री लिव्हिंग. आता ह्याच्यामधले जे ॲनिमल्स आहेत ते जास्तीत जास्त कसे असतात एंडोपॅरासिटिक. एंडोपॅरासिटिक म्हणजे काय. आता पॅरासाइटिक म्हणजे आपल्याला माहिती आहे की दुसऱ्यावरती अवलंबून असणारे त्याला आपण पॅरासाइटिक म्हणतो. पॅरासाइटिकमध्ये दोन प्रकार येतात एक एंडोपॅरासिट आणि एक एक्झोपॅरासिट. एंडोपॅरासिट म्हणजे काय. एंडो ह्या शब्दाचा अर्थ आहे बघा इनसाइड. एंडो ह्या शब्दाचा अर्थ काय इनसाइड. इनसाइड द बॉडी म्हणजे हा जो ॲनिमल आहे दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये राहून आपला जे अन्न आहे ते घेत असतं त्याला आपण म्हणायचं आहे एंडोपॅरासिट. एक्झो कधी म्हणतो आपण जेव्हा बॉडीवरती फक्त वरच्यावरती स्किनवरती राहून आपल्या शरीरामधलं अन्न शोषून घेतं म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉस्किटोसारखे वगैरे त्यांना आपण एक्झोपॅरासाइटिक म्हणतो. पण हे जे ॲनिमल्स आहेत हे कसे आहेत एंडोपॅरासिटिक म्हणजे आतमध्ये आहेत शरीराच्या आतमध्ये राहणारे आहेत. अँड फ्यू आर फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग मीन्स दीज ॲनिमल्स आर प्रेझेंट इन वॉटर ऑर सॉईल त्यांना आपण म्हणायचं आहे फ्री लिव्हिंग बिकॉज ऑफ दे आर हॅव्हिंग द सिलिया अँड सो दे कॅन मूव्ह इन द वॉटर ऑर in the soil. And endoparasite, these are having the suckers and hooks
ह्या ॲनिमल्सना काय असतात तर सकर्स आणि हुक. सकर्स म्हणजे एक त्यांना शरीरावरती आतमध्ये ज्या एखाद्या ऑर्गनला चिकटून राहण्यासाठी हुक्स, जसं छोटे छोटे असं दातेरी स्ट्रक्चर, त्याला आपण हुक्स म्हणतो. तर असे हे सकर्स आणि हुक्स त्यांच्यामध्ये असतात आणि त्याच्या मदतीनं ते त्या ठिकाणी चिकटून राहतात. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं आता रिप्रोडक्शन. हर्मॅफ्रोडाईट, बायसेक्शुअल. आपण पाठीमागच्या फायलममध्ये सुद्धा बघितलेलं आहे हर्मॅफ्रोडाईट म्हणजे काय. बायसेक्शुअल मीन्स द मेल reproductive system and female reproductive system present in each individual. This is called as the hermaphrodite or bisexual. आता यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं आहे बघा, मोस्टली सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. मोस्टली कसं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज द गॅमेट फॉर्मेशन अँड सम आर असेक्शुअल. फॉर एक्झाम्पल प्लॅनारिया, त्यांच्यामध्ये रिजनरेशन किंवा बायनरी फ्युजन. ओके, बायनरी फ्युजन त्याला ह्या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय, द नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल गिवन आउट फ्रॉम द बॉडी इन द फॉर्म ऑफ युरिन म्हणतो आपण त्याला. आता प्रत्येकामध्येच हे युरिन पूर्ण होते असं नाही आहे, पण नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल हे गिवन आउट होतात, त्या प्रोसेसला आपण एक्सक्रीशन असं म्हणतो. मग ह्याच्यामध्ये कोण करतं हे एक्सक्रीशन, तर ह्याच्यामध्ये ज्या फ्लेम सेल्स और प्रोटोनेफ्रिडिया आहेत त्या ऑर्गन्सच्याद्वारे ह्यांच्यामध्ये एक्सक्रीशन होत असतं प्लॅटीहेल्मिंथसमध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट फायलम आपण बघणार आहोत, फायलम अस्केहेल्मिंथस. त्याआधी आपण फायलम प्लॅटीहेल्मिंथसमध्ये काय काय बघितलं बघा. ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टीम आहे, जर्म लेअर, टिप्लोब्लास्टिक आहेत, असिलोमेट आहे, बॉडी इलॉंगेटेड आहे, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅट आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट आहे मीन्स ब्लाइंड सॅक प्लॅन म्हणतो आपण त्याला, एंडोपॅरासाइट आहेत, जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम ह्याच्यामधले, आणि फ्यू कशा आहेत, फ्री लिव्हिंग आहेत. एंडोपॅरासाइटना हुक्स अँड सकर्स असतात, फ्री लिव्हिंगना सिलिया असतात. हर्मॅफ्रोडाईट आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन जास्त असतं यांच्यामध्ये, गॅमेट फॉर्मेशनद्वारा होत असतं रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे काहीमध्ये असतं, त्याच्यामध्ये एक्झाम्पल प्लॅनारिया आहे, बायनरी फ्युजनमध्ये होत असतं. आणि एक्सक्रीशन जे आहे ते फ्लेम सेल्स और प्रोटोनेफ्रियाद्वारा होत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट फायलम आहे अस्केहेल्मिंथस किंवा निमॅथहेल्मिंथस. आता अस्केहेल्मिंथस ह्या शब्दाचा अर्थ बघा काय आहे. अस्क्यूस मीन्स सॅक, हेल्मिंथ मीन्स वॉर्म, आणि निमॅथहेल्मिंथस मीन्स निमा मीन्स थ्रेड, हेल्मिंथ मीन्स वॉर्म. थ्रेड लाईक वॉर्म और सॅक लाईक वॉर्म, दीज आर कॉल्ड ॲज द निमॅथहेल्मिंथस और अस्केहेल्मिंथस. ओके, आता हेही ऑर्गॅनिझम जे आहेत तेही लांब असणारे, थ्रेड लाईक असले तरी किंवा सॅक लाईक असले तरी हेही या ठिकाणी लांब असणार आहेत, म्हणून ह्यांनाही आपण वॉर्म्स असंच म्हणतो. ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन सेम आहे, ऑर्गन सिस्टीमच आहे, ऑर्गन्स डेव्हलप्ड आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक, एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडम ह्या तिन्ही लेयर्सनी त्यांची बॉडी बनलेली आहे, म्हणून आपण ह्याला ट्रिप्लोब्लास्टिक म्हणायचं आहे. सिडोसिलोमेट, सिलोम कसं आहे, सिडोसिलोमेट. सिडोसिलोमेट म्हणजे काय आता, तर ह्यांच्यामध्ये मेसोडर्मल ज्या सेल्स आहेत किंवा मेसोडर्मल रिजन आहे त्याच्यामध्ये बघा, हे ह्याच्यावरती हे मेसोडर्मल रिजन्समध्ये पॅचेस असतात मध्ये मध्ये, पूर्ण वेल डेव्हलप्ड नाही आहे. मेसोडर्मल लेअर जो आहे तो वेल डेव्हलप्ड नसतो, पण कॅव्हिटी असते, आणि म्हणून ह्याला आपण सिडोसिलोमेट असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं सिलेंड्रिकल अँड इलॉंगेटेड बॉडी फॉर्म्स. बॉडी फॉर्म्स कसं आहे, सिलेंड्रिकल अँड इलॉंगेटेड. सिलेंड्रिकल म्हणजे ह्या ठिकाणी उभी, आणि इलॉंगेटेड म्हणजे लांब, उभी आणि लांब लचक.
ह्याला सिलेंड्रिकल अँड इलॉंगेटेड म्हणतात. बायलॅटरली सिमेट्रिकल, जसं मधून बरोबर आपण काप घेतला की त्याचे समान 2 भाग होतात, ह्याला आपण बायलॅटरली सिमेट्री म्हणणार आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट, डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे याची, मीन्स माउथ अँड ॲनस प्रेझेंट. माउथ टू टेक द फूड मटेरियल अँड ॲनस अनडायजेस्टेड फूड मटेरियल गिवन आउट. म्हणजे कशी आहे बॉडी, कंप्लीट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. नेक्स्ट आहे हॅबिट अँड हॅबिटेट, मोस्टली पॅरासिटिक अँड सम आर फ्री लिव्हिंग. आता जास्तीत जास्त हे कसे आहेत, पॅरासिटिक आहे, दुसऱ्यावरती अवलंबून असणारे. मग त्याच्यामध्ये काही एक्टोपॅरासिट असतील, काही एंडोपॅरासिट असतील. अँड सम आर फ्री लिव्हिंग, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे दे आर living in water or in soil. With the help of cilia they can move. And parasitic organisms, they are having the suckers and hooks, and these are helps for attachment. Next, reproduction. Unisexual, सेक्शुअल डायमॉर्फिझम. युनिसेक्शुअल म्हणजे काय, तर जसं आपण मगाशी बघितलं बायसेक्शुअल म्हणजे एकाच ॲनिमलमध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. पण युनिसेक्शुअल म्हणजे काय, तर सिंगल सिंगल, मेल सेपरेट फिमेल सेपरेट, ह्याला आपण युनिसेक्शुअल म्हणतो. त्यालाच सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हटलं जातं. ओनली सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स, ह्यांच्यामध्ये फक्त कसलं रिप्रोडक्शन होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन. मीन्स देर इज ए ओनली गॅमेट्स आर फॉर्म अँड द फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये फिमेलमध्ये लॉंगर, ब्रॉडर अँड स्ट्रेट पोस्टेरियर एंड. फिमेल कशी असते, लॉंग असते, ब्रॉड असते, आणि त्याचं जे पोस्टेरियर एंड आहे ते कसं असतं, स्ट्रेट. म्हणजे ह्या ठिकाणी कुठेही त्याला कर्व वगैरे नसतो, ते एकसारखं असतं. आणि मेल बघा, शॉर्टर, नॅरोअर अँड कर्वड पोस्टेरियर एंड. म्हणजे काय, तर मेल हा फिमेलपेक्षा शॉर्ट आहे, त्याचबरोबर नॅरो, अरुंद आहे त्याची जागा आतली, अँड कर्वड पोस्टेरियर एंड, त्याचं पोस्टेरियर एंड थोडंसं कर्व असतं. म्हणजे बघा, ही जर फिमेल असेल लॉंग आणि ब्रॉड असेल, तर हा मेल जो आहे तो शॉर्ट आणि थोडासा नॅरो, आणि त्याचा जो कर्व आहे तो पोस्टेरियर कर्व असतो. म्हणजे हे फिमेल आणि मेलचं मॉर्फोलॉजी. त्याच्यानंतर एक्सक्रीशन म्हणजे नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल कशा थ्रू ह्याच्यामध्ये एक्सक्रीट केले जातात, तर एक्सक्रीटरी पोर. त्यानंतर नेक्स्ट येतं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इंटरनल, दोन्हीमध्ये पण प्लॅटिहेल्मिंथसमध्ये पण इंटरनल येतं आणि अस्केहेल्मिंथसमध्ये पण इंटरनल येतं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट डायरेक्ट और इनडायरेक्ट, ह्याच्यामध्ये पण डायरेक्ट और इनडायरेक्ट. आता आपण गेल्या फायलममध्ये सुद्धा बघितलेलं आहे. डेव्हलपमेंट डायरेक्ट म्हणजे काय, तर जेव्हा त्या ठिकाणी फ्युजन होतं गॅमेट्सचं, म्हणजे ते फर्टिलायझेशन झालं, त्याला आपण इंटरनल फर्टिलायझेशन म्हटलं. फ्युजन झालं गॅमेट्सचं की झायगोट तयार होतो, आणि झायगोट तयार झाल्यानंतर जो बर्थ होतो तो एक प्रकारचा ऑर्गॅनिझमच डायरेक्ट तयार होतं, यंग ऑर्गॅनिझम, त्याचा यंग वन्स तयार होतो, त्याला आपण त्या ठिकाणी डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणतो. आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये ह्या ठिकाणी लार्वल स्टेज पहिल्यांदा तयार होते. आफ्टर बर्थ फर्स्ट लार्वल स्टेज अँड देन अगेन फॉर्मेशन ऑफ द अडल्ट, त्याला आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणतो. त्याच्यानंतर कॉमन नेम, प्लॅटिहेल्मिंथसला कॉमन नेम आहे फ्लॅट वॉर्म्स, आणि अस्केहेल्मिंथसला कॉमन नेम आहे थ्रेड वॉर्म्स किंवा राऊंड वॉर्म्स. त्यानंतर एक्झाम्पल, प्लॅटिहेल्मिंथसमध्ये एक्झाम्पल आहेत प्लॅनारिया, त्याच्यानंतर टेनिया सोलियम ज्याला टेपवॉर्म म्हणतो आपण, त्याच्यानंतर फॅसिओला ज्याला लिव्हर फ्लूक म्हटलं जातं. तर ह्याचे काही आपल्याला बुक्समध्ये आहेत बघा ह्याचे पिक्चर्स. प्लॅनारियाचा आहे हा, ही प्लॅनारिया फ्लॅट
बॉडी आहे. डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅट, दोन्ही बाजूनी चपटी दिसते. टेनिया सोलियम ज्याला टेपवॉर्म म्हटलं जातं, ही आपल्याला चपटी दिसते. आणि हा तिसरा जो आहे फेसिओला, ज्याला आपण लिव्हर फ्लूक म्हणतो. हा लिव्हरवरती, शीपच्या बॉडीमध्ये आतमध्ये जे लिव्हर आहे त्या लिव्हरवरती हा राहत असतो. एंडोपॅरासिट आहे, ह्याला फेसिओला म्हणतात. अशा पद्धतीने हे 3 एक्झाम्पल्स प्लॅटीहेल्मिंथसचे आहेत. त्याच्यानंतर अस्केहेल्मिंथस किंवा निमॅथहेल्मिंथस आपण जे म्हणतो फायलम, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत बघा. अस्कॅरिस पहिला आहे. अस्कॅरिस त्याला राऊंड वॉर्म म्हटलेलं आहे. आता अस्कॅरिसला राऊंड वॉर्म का म्हणतात, जेव्हा आपण ह्याचं सेक्शन घेतो, हे जे वॉर्म्स आहेत ह्याचं जेव्हा आपण सेक्शन घेतो, क्रॉस सेक्शन, तेव्हा ह्या ठिकाणी इथं आपल्याला पोकळी दिसते आणि ही गोलाकार पोकळी दिसते आणि म्हणून ह्याला राऊंड वॉर्म्स असं म्हटलं जातं. नंतर वाउचेरेरिया, फिलारियल वॉर्म्स, अनसायक्लोस्टोमा, हुक वॉर्म्स, ह्याचेही काही पिक्चर्स आपल्या बुक्समध्ये आहेत. ज्यामध्ये हा अस्कॅरिस, जसं मग अशी मी तुम्हाला सांगितलं की फिमेल लॉंग ब्रॉड असते आणि त्याचं जे पोस्टेरियर एंड कसं आहे, स्ट्रेट आहे. आणि हे जे मेल आहे हा कसा आहे, शॉर्ट आणि नॅरो आहे, ह्याच्यापेक्षा छोटा आहे. आणि ह्याचं पोस्टेरियर एंड बघा इथं कर्व झालेलं आहे. ओके. आणि हा एनसायक्लोस्टोमा आहे. हुकवॉर्म्स, हा ह्याचा आकार जो आहे तो हुकसारखा दिसतो म्हणून ह्याला हुकवॉर्म्स असं म्हटलं जातं. नंतर हा आहे वाउचेरिया. ओके. थँक्यू.